सो हा आहे एंट्रन्स गाईज रेस्टॉरंटचा, सॉरी हॉटेलचा. सुंदर आहे, खूप छान आहे. मला बाहेरून पण दाखवतो. इकडून एंट्री आहे या बाजूने कारची, इकडून एक्झिट आहे ह्या बाजूने. असं काहीतरी दिसतं आहे. The view is somewhat like this. बाहेर जात नाही जास्त. आणि आम्ही नेत्रावलीवरून 5:30च्या आसपास चालवलो रूमवरती. मग त्याच्यानंतर आम्ही फ्रेशन अप झालो आणि लगेच एक 10 मिनिट्समध्ये परत खाली उतरलो आणि स्ट्रीट शॉपिंग करायला गेलो. इकडे मी व्हिडिओ काढला नाही बिकॉज माझ्या फोनची बॅटरी लो होती. आता परत रूमवरती आलो आहे आणि आता डिनरला खाली उतरलो. आमचा डिनर आम्ही हॉटेलमध्येच पॅकेजमध्येच इन्क्लूड करून घेतला आहे त्यांच्याकडून, डिनर प्लस ब्रेकफास्ट. सो आता आम्ही इथे डिनरला. सो आज मी घेतला आहे टोमॅटो शोरबा अद्रकी आणि इकडे आहे ॲज युजल हॉट अँड सरसो. हे मच्छी अमृतसरी आहे, सेकंड स्टार्टर. सांगूया थोड्या वेळाने कसं आहे. सूप तरी छान आहे दोन्ही पण. सो आता नेक्स्ट आयटम इन मेन कोर्स, ॲक्च्युली फर्स्ट आयटम इन मेन कोर्स इज पेने अल्फ्रेडो विथ मशरूम. आफ्टर हॅविंग फिश इन स्टार्टर मी विचार केला की आता आपण वेज खाऊया बिकॉज काल पण चिकनवाला होता मेन कोर्स. सो आय वेंट फॉर वेज. सो आत्ता आम्ही ब्रेकफास्टला आलेलो आहोत. वाजलेत जवळपास 8:30. आज आमचा चेकआउट पण आहे. असा आहे आणि इथे हा गरम गरम पराठा आलेला आहे. त्याच्यामध्ये लाईट काउंटरमध्ये आज पराठा, ऑमलेट आणि डोसाचे ऑप्शन्स आहेत. ते एव्हरीडे चेंज होतात. ब्रेकफास्टमध्ये आज नवीन व्हेजिटेबल कोरमा आहे. बाकी हा स्लाइस केक एक वेगळा आहे आणि हा बन. आणि सिन्स आज आमचा चेकआउट आहे तर त्यांनी ही वंडरफुल पेस्ट्री आम्हाला दिली आहे. खूप मस्त आहे आणि हे गेस्चर आम्हाला खूप आवडलं. आय गेस इट्स पायनॅपल फ्लेवर. तर मी खाऊन सांगते कशी आहे. सो हॅपी. आणि ज्यांना आधीचे ब्लॉग बघितले नसते तर हे सरोवर पॉटिका, सोबत सरोवर पॉटिका ॲट पालोलम बीच. आणि ह्या लेनमध्ये फक्त हे एकच हॉटेल आहे, 5 स्टार हॉटेल. आणि हॉटेलच्या बाहेर पडल्या लगेच शॉपिंगची लेन आहे. बीच फक्त मला वाटतं 200-300 मीटर्सवरती असेल पालोलम बीच. आणि शॉपिंग आहे, सगळ्या टाईपचं शॉपिंग भेटेल तुम्हाला. लिकरचं पण शॉपिंग भेटेल, स्ट्रीट साईड शॉपिंग भेटेल, ज्वेलरी, हँडप्लेट्स, वेटप्लेट्स, जे काही गर्ली पार्ट आहे. अपार्ट फ्रॉम दॅट सोफा कवर्स, थ्रोज, याची पण शॉपिंग आहे. काल मी केलेली शॉपिंग बट मी दाखवायची विसरली आणि शूट पण करायची विसरली. नंतर मी दाखवेन जर मला लक्षात राहिलं तर. आणि आता मी ही पेस्ट्री एन्जॉय करते आणि मग आम्ही निघतो आहे. भेटू आपण जेव्हा इथून चेकआउट करू ना तेव्हा भेटू. सो आम्ही आता सोबत सरोवर पॉटिका हॉटेलमधून चेकआउट केलेलं आहे. वी आर गोईंग टुवर्ड्स वर्का बीच. बघू तिथे अजून 3-4 प्रॉपर्टीज आम्ही शॉर्टलिस्ट करून ठेवल्या आहेत. बट सिन्स आज फ्रायडे आहे तर लेट्स सी काय सिच्युएशन आहे. जर त्या 3-4 पैकी आम्हाला भेटलं राहायला कुठल्या एका प्रॉपर्टीमध्ये, म्हणजे रूम्स अवेलेबल असतील तर वी माइट स्टे इन वर्का, अदरवाईज वी विल गो फॉरवर्ड अगेन. लेट्स सी. आणि इथून
वर्का बीच आहे ना, त्याच्या आसपासच त्या प्रॉपर्टीज आहेत. सो 1 तास दाखवत आहे फॉर 35 किलोमीटर्स. सो लेट्स गो टू वर्का नाव अँड सो आम्ही हा रूम घेतलेला आहे. इट्स रूम नंबर 42. I'm not sure if it's visible, but the room number is 42. आणि असं आहे हा व्ह्यू रूमचा. इकडे मी त्या कपडे वाळत घातलेले आहेत, आणलेले आमचे. इथे हा बॅक सेक्शन आहे. असा हा व्ह्यू आहे. इकडे हा वॉशरूम आहे लेफ्टला. Bed आहे basically with a side table, big side table it is. TV, AC and a working table, a coffee table आणि ही आहे इकडे बाल्कनी. सो आम्ही हा फर्स्ट फ्लोअरचा रूम घेतलेला आहे. ही मोठी बाल्कनी खाली पण आहे. तिकडे गार्डन व्ह्यू, त्यांना लॉन आहे बेसिकली. आणि इकडे समोर जर तुम्ही बघितला हा एरिया फुल इकडे बीच आहे. इकडून साईडनेच असा, इकडून लेफ्ट साईडने असा रोड जातो स्ट्रेट बीचकडे. आपण थोड्या वेळाने जाऊया तिकडे आणि मी तुम्हाला बाहेरचं पण दाखवते. मग अशी मी शूट करायचं विसरली चेक इन करायच्या गडबडीत. बट दिस इज हाऊ हा हायटेक सिटिंग एरिया आपण दिलाय डिपार्टमेंटमध्ये, विच इज व्हेरी प्रिटी. Over here, खूप स्पेशियस आहे. दीज आर द स्टुडिओ अपार्टमेंट्स. त्यांच्याकडे बेसिकली 4 कॅटेगरीजचे रूम्स आहेत. कबाना द बेस कॅटेगरी, नंतर हे स्टुडिओ रूम्स आहेत आणि मग कॉटेजेस आहेत. एक पूल साईड कॉटेजेस आणि गार्डन फेसिंग कॉटेजेस. तर ते पूल साईड कॉटेजेस आहेत ना, ते त्यांची हायेस्ट कॅटेगरी आहे. आणि रूमच्या बाहेर हा असा व्ह्यू आहे. रूमच्या दोन इकडे ह्यांचा असा व्ह्यू आहे रूम्स म्हणून. इकडे हे पार्किंग आहे, कार पार्किंग हे सगळं. आणि इकडून हा रस्ता जो इकडे दिसतोय तुम्हाला, त्याच्यामुळे इकडून असा हा रस्त्याने आम्ही एंट्री केलेली आहे. दिस इज द पार्किंग. आता बघूया, लेट्स एक्सप्लोर द प्रॉपर्टी. इकडे पण रूम्सच आहेत ह्या साईडला. आमची ह्या लाईन लेवलमधली ही फर्स्ट रूम आहे. इकडे ही सेकंड रूम आहे. 3rd, 4th, 5 असे भरपूर आहेत इकडे रूम्स. सी लेट्स चेक द प्रॉपर्टी. आम्ही ही ऑनलाईन पाहिलेली, पण आम्ही बुक नव्हतं केलं. आम्ही म्हटलं इन पर्सन जाऊन चेक करू रूम्स आणि मग आपण हे करू. तर इकडे 2 रूम्स आहेत. टोटल 46 रूम्स आहेत इथे, 42 to 46. आता आपण खाली, सो आपण आता खाली जाऊया. इकडे 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 आता आपण खाली खूप खूप क्लीन आहे प्रॉपर्टी. त्यांचा लॉबी एरिया आहे. 500 रूम्स त्याच्यावरती चांगला आहे.
मस्त लाईट्स वगैरे आहेत त्या बघा, सिलिंग लाईट्स. इकडून पण साडी खाली जायला स्कोप आहे. स्टेअर्स. स्टेअर्स. इकडून जो मी तुम्हाला वरतून पार्किंगचा व्ह्यू दाखवला ना, तो हा होता, हा व्ह्यू होता. आणि इकडून इथून या साईडून आपण आलो आहे अशी तिकडून टोन मारून इकडे तुम्ही येऊ शकता. आणि प्रॉपर्टी जर तुम्हाला बाहेरून दाखवायची तर इकडे येते मी. दिस इज द प्रॉपर्टी. द विंडफ्लावर रिसॉर्ट आहे या प्रॉपर्टीचं नाव. विल शो यू द बोर्ड समवेअर अराउंड. अशी आहे. तिकडे पण आहेत काही काही ॲक्टिव्हिटी एरिया. भरपूर मोठी प्रॉपर्टी आहे, भरपूर मोठी. आय विल शो यू नाव. चलो थोडं थोडं वॉक करता करता दाखवतो. असंच इथून बघा, इथून असं बाहेर पडलं ना, ह्या रिसेप्शनमधून इथून असं बाहेर पडलं ना, असा या रस्त्याने इकडे जायचं आहे. इकडे या साईडला त्यांचे कॉटेज रूम्स आणि कबाना रूम्स आहेत ह्या साईडला. आणि हा स्ट्रेट रोड इज गोइंग टू द बीच. तिकडे समोर दिसतोय तो व्हाईट तो बीच आहे. आणि आता वाजलेत 12:15. 12:15 झालेले आहेत. खूप छान आहे, खूप छान प्रॉपर्टी आहे. हे यांचे कॉटेजेस आहेत, हे गार्डन व्ह्यू कॉटेजेस आहेत. ज्याच्या ना जी बेस कॅटेगरी आहे ना, त्याचे रूम्स थोडे लहान आहेत. आणि असं ते थोडंसं गार्डन टाईप, असं थोडंसं गार्डन व्ह्यू टाईप आहे. ते पण दाखवते ते हे यांचे बेस कॅटेगरी कॉटेजेस. छान आहेत, ते पण छान आहेत. हे नाही पाहिलं आम्ही, ॲक्च्युली पूल व्ह्यूवाले पाहिले, पण हे पण छानच आहेत. ते फक्त एवढंच पाहिलं की त्यांना पूल व्ह्यू आहे त्या कॉटेजेसला, आणि ह्या कॉटेजेसला गार्डन म्हणजे व्ह्यू नाही आहे, बेसिकली गार्डन व्ह्यू फक्त असं म्हणू शकतो आपण. इकडे आहेत हे पण गार्डन व्ह्यूचेच आहेत. इथे ह्या लेनमध्ये पण गार्डन व्ह्यू आहेत इकडची साईड. आणि हे जी बॅक साईड आहे ना, हे पूल व्ह्यू कॉटेजेस आहेत. तर मी तुम्हाला फ्रंटने दाखवते ते. These are the pool view cottages. खूप छान, त्यांचा पूल पण खूप छान आहे. बट ॲज युजल आम्ही लास्ट मिनिट ट्रिप प्लॅन झाल्यामुळे आम्ही आमचे स्विमिंग कॉस्ट्युम्स पण आणले नाहीत. नाहीतर इथे खूप छान 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 स्विमिंग पूल होता, एकदम ओपन आणि एअरी, असा अडचणीत नव्हता. मजा आली असते. हे बघा, हे आहेत ह्यांचे. इथे 2 कॉटेज, ट्विन कॉटेजेस आहेत असे, 2 डोअर्स. सो हे यांचे पूल व्ह्यू कॉटेजेस आहेत. आणि तिकडे त्यांचे ते कबाना कॉटेजेस आहेत. आय गेस हे पण दाखवू शकतो. दीज आर ऑल्सो कबानाज. वेट, असे दोन लेन्स आहेत त्यांचे कबाना कॉटेज. आणि खूप आजूबाजूचा परिसर खूप छान आहे. हे यांचे कबाना कॉटेजेस आहे. कबानाचे इकडे आणि हे इकडे. दीज आर द कबाना रूम्स. हा सगळा कबाना एरिया आहे. सो लेट्स गो फ्रॉम हिअर. हा तोच स्ट्रेट रस्ता आहे जिथून मगाशी आपण येत होतो, जो बीचकडे जातो. सो झाले. दीज आर द रूम कॅटेगरीज. जी बिल्डिंग रिसेप्शनवाली बिल्डिंग आहे तिथे फक्त स्टुडिओ रूम्स आहेत त्यांचे, नावाचे स्टुडिओ आहेत, बट दे आर स्पेशियस. तुम्ही पाहिलंच असेल माझ्या व्हिडिओमध्ये रूम टूरवाल्या, किती स्पेशियस आहेत ते. आणि हा आहे इकडे बीच. सी दिसतंय, थोडा रेन दिलेला आहे, 100% चान्सेस ऑफ रेन. आणि सकाळपासून पाऊस पडतोय. गेले 2 दिवस नव्हता इथे पाऊस, त्यामुळे छान वाटत. थोडं सनी पण होत होतं मध्ये, छान वाटत होतं फिरायला. आज बिलकुल गरमी होत नाही आहे, एकदम क्लाउडी आहे वेदर. असं आहे. इकडे हा चेस आहे, इफ यू कॅन सी.
बीचेस. प्रॉपर्टी खूप छान आहे, खूप छान. असं बसायला वगैरे पण आहे, सिटिंग अरेंजमेंट. लॉन आहे वाटतं इकडे या साईडला. आणि इकडे त्यांचं रेस्टॉरंट आहे. सो आपल्याला उद्या ब्रेकफास्टला इकडे यायचंय सकाळी. या इथे बीच मला दिसतंय का, बीच पाम्स रेस्टॉरंट. आणि इकडे हे असेल काय नाही इकडे असंच. सो आपण आता बीचकडे जातोय. तर हा आहे बीच. आम्ही अशा इकडून आलोय, स्ट्रेट आलोय असे. आणि इथे आहे त्यांनी सिटिंग अरेंजमेंट पण केलेली आहे. इथे आतमध्ये पण आहे गझिबो आहे, इथे गझिबोच्या आत पण सिटिंग अरेंजमेंट आहे. पण सध्या पावसामुळे त्यांनी सगळं बंद ठेवलंय का. या इकडेच रेड फ्लॅग आहे बघा. बीचवरती जाणं अलाउड नाही, इथे स्टेअर्स आहेत मागे. असं इथे पण बसू शकतो मस्त. आणि बीच इतका स्वच्छ आहे. आय एम नॉट शुअर तुम्हाला माझा आवाज किती येतोय. जर नसेल आवाज येत तर मग मी जेव्हा व्हिडिओ एडिट करेन तेव्हा व्हॉइस ओव्हर करेन. बट वर्का बीच इज अल्टिमेट. आम्ही जेव्हा लास्ट टाइम आलेलो ना तेव्हा आम्ही वर्का बीच पाहिलेला. आणि हे इकडे ते रेस्टॉरंट त्यांचं. आणि हा इथे हा रस्ता जिथून आम्ही बीचकडे आलोय. आणि इथे हे सुंदर सुंदर लॉन्स आहे. आपण थोड्या वेळाने लॉन्सच्या इथे पण जाऊ. इतका छान असा आवाज येतोय ना पाण्याचा. बरोबर 1 तास झाला आम्ही इथे बसलो. इकडे हा त्यांचा ना बीच साईड बार एरिया आहे, हा गझिबो त्यांचा. बट आता तो मान्सूनमुळे क्लोज आहे. इकडे त्यांचा शॉवर एरिया आहे हा. आफ्टर बीच तुम्ही इकडे येऊन पाय वगैरे घेऊ शकता, शॉवर घेऊ शकता. बट जस्ट टू मेक शुअर द सँड इज नॉट ट्रान्सफर्ड इन टू देअर रूम्स. त्यासाठी त्यांनी त्यासाठी ठेवलेलं आहे. छान वाटतंय. आम्ही 2 दिवस पालोलेममध्ये जे काय होतो ना ते खूप फिरलो. म्हणजे पालोलेम पासून साऊथचा जो एरिया आहे, नेत्रावली, तांबडी सुर्ला, कोटियागो फॉरेस्ट एरिया, आंबेघाट, एवढंच दूधसागरवाला आहे रूट, तो सगळा एक्सप्लोर केला. फक्त दूधसागरचा ट्रेक आम्ही केला नाही बिकॉज 10 किलोमीटर्सचा होता आणि तेवढं मी नव्हती चालू शकणार. आणि मान्सून असल्यामुळे जीप राईड्स बंद होत्या, त्यामुळे ते कॅन्सल झालं. असे आम्ही 2 दिवस पालोलेममध्ये स्पेंड केले. आणि शेवटचे 2 दिवस आम्ही असं ठरवलेलं की वर्कालाच जायचं. सो हे आहे आमच्या रिसॉर्टचं नाव.